आज मी तुम्हाला मस्तपैकी सुरमईचं कालवण कच्च्या मसाल्यातलं आणि राजा राणी फ्राय क्रिस्पी मच्छी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। सुरमई फ्राय। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी फ्राय एक मच्छी रेसिपी दाखवणार आहे, राजा राणी। मस्तपैकी राजा राणी घेतलेली, मस्त स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मस्त मीठ लावून ठेवलेले आणि ही आपण घेतलेलं आहे सुरमईचं डोकं घेतलेले आणि ते सुरमई आपली मस्तपैकी क्यूब कापून बारीकसारखी घेतलेले आहेत, कारण की आपल्याला फ्राय करायचे। मग तुम्हाला मी सुरमईचं कालवण आणि राजा राणीची मस्तपैकी मच्छी फ्रायची रेसिपी दाखवणार आहे कच्च्या मसाल्यामध्ये। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, कच्च्या मसाल्यामध्ये मी फक्त कांदा, टमाटा, खोबरं, अद्रक, लसूण घेतलेले आहे आणि याच्यामध्ये धणे आणि काश्मीरी मिरची आणि लाल मिरची तिखट भिजत घातलेली पाण्यामध्ये अर्धा तास झालेला आहे। आता हा सर्वात पहिला मसाला आपल्याला एका मिक्सरला बारीक करून घ्यायचा, जेणेकरून कच्चा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। आणि आता तोपर्यंत आपण मच्छीला मॅग्नेट करून घेऊया। सर्वात पहिला आपण कच्चा मसाला वाटप करू। आता मस्तपैकी आपल्या कच्च्या मसाल्याचं वाटप करून घेतलेले आहे। आता आपल्याला मस्तपैकी मच्छीला मस्त तेलाने मॅग्नेट करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये मी 2 माप तेल टाकून घेतलेले, जेणेकरून मस्त आपल्याला मच्छीला मसाला लावून घ्यायचा। आणि मी आता अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले तेलामध्ये। अर्धा लिंबू घेतल्यानंतर मीठ टाकून घेतलंय, हळद, लाल तिखट मिरची घेतलेली ह्याच्यामध्ये। लाल तिखट घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी मच्छी मसाला घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा। मी लाल तिखट मिरचीचं घेतलेले, कारण अद्रक, लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट मिरची, बेडकी मिरचीचा मसाला मी हा वेगळा केलेला आहे। ह्याच्यामध्ये मी 2 स्पून टाकून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मच्छी टाकून घ्यायची, मस्त राजा राणी। सगळा मच्छीचा मिठाचा मस्तपैकी एक जीव करून घ्यायचा आपल्याला छान। हे बघा, छानपैकी मस्त सुरमईला आणि आपल्या राजा राणीला मस्तपैकी मसाला लावून घेतलाय। मस्त मी छान मॅग्नेट करून घेतलेले। आता आपल्याला मस्त तवा ठेवायचा आणि मस्तपैकी क्रिस्पी आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। चला मग आता आपण मच्छी फ्राय। एका साईडला मस्तपैकी मी तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये मस्तपैकी आता मी तेल टाकून घेतलेले, जेणेकरून आपल्याला मस्तपैकी मच्छी एकदम क्रिस्पी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता हे 3 मस्तपैकी आपल्याला मच्छी ह्याच्यामध्ये चांगली एक साईड चांगली शेकून घ्यायची। बारीक गॅसवरती आपल्याला मस्तपैकी शेकून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला वरतून कढीपत्ता टाकून घेऊ, त्याचा मस्तपैकी फ्लेवर येतो छान कढीपत्त्याचा। आता एक बारीक गॅसवरती आपल्याला एक साईड मस्तपैकी चांगली शेकून घ्यायची। हे बघा, आता मस्तपैकी एक साईड आपली शेकलेली आहे। आता आपण एक साईड त्याला पलटी करून घेऊया। आता ही मस्तपैकी आपली एक साईड छान शेकलेली आहे। आता आपल्याला दुसरी साईड मस्तपैकी बारीक गॅसवरती छानपैकी आपल्याला भाजून घ्यायची आहे।
अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी अशीच मच्छी एकदम बारीक गॅसवरती मस्तपैकी क्रिस्पी करून आपण भाजून घेऊया। हे बघा मस्तपैकी आता आपली राजा राणी मस्तपैकी क्रिस्पी आपली फ्राय झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मस्तपैकी सुरमई तळून घ्यायची। आता एक साईड करून आपण ठेवून आता हे जे मी सुरमईला मस्तपैकी मसाला लावून घेतलेला आहे बारीक बारीक याच्यात आपण मस्तपैकी आता सुरमई तळून घेऊ। आपल्याला सुरमई मस्तपैकी एक साईड बारीक गॅसवरती मस्तपैकी चांगल्या स्लो गॅसवरती आपल्याला छान मस्तपैकी मच्छी भाजून घ्यायची। आता आपली राजा राणी झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मस्तपैकी आता आपली सुरमई पण मस्त एक साईड छान शेकलेली आहे। आता ही आपल्याला पलटी करून घ्यायची। मस्त आपल्याला एक साईड आता छान झालेली आहे आपली। आता एक साईड मस्तपैकी आता आपल्याला भाजून घ्यायची। हा बघा मस्तपैकी आपली छान झालेली क्रिस्पी एकदम कडक खूप छान। चला मग आता आपण अजून 5 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं। हे बघा आता मस्तपैकी आपली सुरमई छान क्रिस्पी झालेली आहे। तेल बाजूला झाले, मच्छी आपली छान भाजून झालेली आहे। आता आपल्याला काढून घ्यायची एका प्लेटमध्ये। एका साईडला मी टोप ठेवून टोपामध्ये मस्तपैकी तेल टाकून आणि कांदा मस्तपैकी फोडणीसाठी तडका केलेला आहे मी। आता आपल्याला मस्तपैकी कच्च्या मसाल्यामध्ये आपल्याला सुरमईचं कालवण करायचंय। चला मग आता कांदा पण आपला खूप छान मरून कलर झालेला आहे। आता जो कच्चा मसाला आपण वाटप करून घेतला तो टाकून घ्यायचा याच्यामध्ये। हे मस्तपैकी असं करून घेतलं ना छानपैकी आपल्याला मस्तपैकी हे करून घ्यायचं। आता पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये। जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं पातळ ठेवा, जेवढं घट्ट पाहिजे तेवढं घट्ट ठेवा। आता मी ह्याच्यामध्ये ना 1 तांब्याभर पाणी टाकून घेणार आहे। छान कोकमचं पाणी टाकून घातलेले, छान याच्यामध्ये कोकम भिजत घातलेले जेणेकरून मस्तपैकी हे होऊन जाईल। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त पाणी टाकून घ्यायचं। आता ही मस्तपैकी आपल्याला अशी कड येऊन द्यायची, कारण की याच्यामध्ये मीठ हळद सगळं टाकून घेतलेले। आता छान अशी कड आली की त्याच्यामध्ये आपण सुरमई टाकून घेऊया मस्तपैकी। हे बघा आता मस्तपैकी छान आता आपली अशी कड येणार आहे छान। आता बघा मस्त उकळलं येते। हे बघा मस्तपैकी छान कड झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी शेपूरचं डोकं जे आपलं आहे ना ते आता टाकून घ्यायचं मस्तपैकी सुरमईचं। छान आता बारीक गॅसवरती मस्त उकळून द्यायचं आपल्याला छान मस्त। त्याच्यामध्ये आपल्या सुरमईचा रस्सा खूप छान होतो। आता मस्त आपली कड आलेली, अजून बारीक गॅसवरती आपल्या 10 मिनिटं छान अशी कड करून घ्यायची। बघा मस्तपैकी छान आपल्या कच्च्या मसाल्यातलं मधलं मस्त कालवण छान झालेलं आहे। रेसिपी सुरमईचं कालवण आणि सुरमई फ्राय, राजा राणी पण फ्राय क्रिस्पी। कशी वाटली रेसिपी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून मी तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।